नमस्कार मैत्रिणींनो, तर काही किचन टिप्स मी शेअर करत असते. आता मी भेंडीची भाजी जनरली मसाला भेंडी वगैरे बनवते, साधीच बनवते, कारण तेवढं काही आपल्याला गरज नसते आणि तेवढा आपल्याला वेळ नसतो. तर आता ही भाजी जर तुम्ही साधी बनवली तर तोंडात ती तुम्ही नुसतं भाजीपोळी करणार असाल तर ती कोरडी कोरडी होते आणि मुलांना डबात द्यायला वगैरे थोडीशी तोंडात घोळल्यासारखी वाटते, कारण ती कोरडी होऊन जाते. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. आपण बघा, ही भाजी तुम्हाला ओलसर ओलसर दिसते का आणि हे लाल लाल दिसतंय का, तर हा आहे टोमॅटोचा पेस्ट. आता काय करायचं की फक्त फोडणीमध्ये जसं आपण फोडणी करतो ना कांदा आणि हे टाकून, फक्त त्या फोडणीमध्ये काय करायचं, टोमॅटो बारीक करून टाकायचं. तुमची आता माझी एवढी भाजी आहे त्याला मी 1.5 टोमॅटो टाकला, याच्यामध्ये 2 टोमॅटो पण बसले असते. लाल टोमॅटो पिकलेले 2 आपली मिक्सरमधून पेस्ट करायची, किंवा मी तर आज किसून घेतलं आहे घासणीवरती आणि मग त्याची पेस्ट केली आहे आणि ती पेस्ट याच्यामध्ये टाकायची. ठीक आहे, तुम्ही बघा ओलसर झाली आहे भाजी, दिसते तुम्हाला ओलसर ओलसर. ही भाजी अजिबात तोंडात घोळत नाही आणि अतिशय सॉफ्ट होते, अतिशय सॉफ्ट आहे. शिजत आहे माझी भाजी आणि चिकट होत नाही. ओके, तुम्हाला जर असं टेन्शन असेल की चिकट होते, बघा चिकट नाही आहे. दिसलं का तुम्हाला तार तुटतात आहे का, अजून भाजी शिजायचीच आहे, कच्चीच आहे. बघा तार नाही आहे याला. ठीक आहे, तशी ओलसर ओलसर छान लागते भेंडीची भाजी. मुलांना डब्यात बिंदास देता येते, त्याचसोबत जास्ती गोष्टी देण्याची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने टोमॅटोची पेस्ट टाकून भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघा आता मी तुम्हाला एक हे करून दाखवते. आता बघा ही चिकट असते स्टार्टिंगला बघा किंचित, पण आता अजिबात चिकट नाही, चिकटपणा चालला आहे त्याचा. त्यामुळे त्या पेस्टनी भाजी अशी चिकट वगैरे होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं अजिबात होत नाही. ठीक आहे, फक्त स्टार्टिंगला काय करायचं, फुल पॉवरवरती आपण जेव्हा आधी मी असं फुल पॉवर केला होता, आता तो कमी केला. फुल पॉवरवरती सगळे ते टोमॅटो आणि सगळं ते असं मिक्स करून घ्यायचं आणि मग कम पॉवरवर भाजी आपण शिजवायची. एकदम सॉफ्ट आणि अशी रस्सेदार होते ती. मी प्रत्येक वेळी मसाला भेंडी केलीच पाहिजे असं काही नाही आहे, खूप छान होते भाजी. ठीक आहे, तुम्ही करून बघा आणि चव वगैरे अजिबात बिघडत नाही. आणि आता या भाजीमध्ये मी काहीच टाकलेलं नाही, याच्यामध्ये बारीक लसूण करून टाकलं आहे, बारीक कांदा, आता मला ते शूट करायला जमलं नाही, आणि मोहरीचं तेल आणि मोहरी जिरं आणि किंचित आमचूर पावडर. जर आम्हाला आंबा नसेल, फोड आंब्याची आमचूर, तर मी आमचूर पावडर टाकते, ते टाकलं आहे. आणि टोमॅटोची पेस्ट, बस काहीच टाकलेलं नाही याच्यामध्ये. आणि ही अतिशय अशी रस्सेदार लुसलुशीत झालेली आहे भेंडी. ठीक आहे, डायरेक्ट खाऊ शकतो आपण. तर करून बघा तुम्ही. थँक्यू सो मच.